नमस्कार मित्रांनो, मी नितीन पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण ग्लेनमार्क लाईफ सायन्स या IPOचा रिव्ह्यू करणार आहोत. अगदी मराठीत समजून घ्यायचं आहे की कंपनी काय आहे, त्याचे फायनान्शियल्स कसे आहेत, त्याचे पॉझिटिव्ह काय आहेत, नेगेटिव्ह काय आहेत, त्याची ताकद काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज समजून घ्यायच्या आहेत. चला तर फार वेळ न दवडता आपण आपल्या स्क्रीनवरती येऊया. ग्लेनमार्क लाईफ सायन्स ही कंपनी जी आहे ती 2011 साली या कंपनीची स्थापना झालेली आहे. ग्लेनमार्क लाईफ सायन्स ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येते. मॅन्युफॅक्चरिंग करते कशाचं, तर APIचं. API म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. हे एक अशा पद्धतीचे घटक असतात की जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये महत्वाचे कंपोनेंट बनवण्यासाठी, औषधं बनवण्यासाठी लागणारे कंपोनेंट्स असतात आणि ते ही कंपनी बनवते. ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग त्यामध्ये CVS आहेत. CVS म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस, रक्तवाहिन्या किंवा हृदयविकारांच्या मध्ये वापरले जाणारे औषधं किंवा त्यामध्ये लागणारी प्रोडक्ट्स बनवण्यामध्ये हे APIs वापरले जातात. सेंट्रल नर्वस सिस्टम्स मध्ये पण म्हणजे मज्जातंतूमध्ये जे काही विकार आहेत त्यामध्ये लागणारे वेगवेगळ्या औषधोपचारामध्ये लागणारे जे घटक आहेत ते बनवण्याचं काम ही कंपनी करते. त्याचबरोबर पेन मॅनेजमेंटमध्ये सुद्धा ही कंपनी काम करते, म्हणजे वेदनाशामक औषधं बनवण्यामध्ये. त्याचबरोबर डायबिटीज, गॅस्ट्रो इसेन्शियल डिसऑर्डर्स म्हणजे आपल्याला जे लैंगिक विकार आहेत त्यामध्ये काम करते, डायबिटीजमध्ये काम करते, अँटी इफेक्टिव्ह मध्ये काम करते. तर अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ही कंपनी काय करते, काम करते सध्या, आणि वेगवेगळे प्रोडक्ट बनवते. आणि त्याचबरोबर CDMO पण ऑफर करते. आता CDMO काय असते? CDMO म्हणजे अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असतात की ज्या त्यांचे रिसर्च बनवण्यासाठी काही कंपन्यांना ऑर्डर्स देतात आणि त्यातून त्या कंपन्या काय करतात, आपलं प्रोडक्ट बनवून घेतात. तशी कामं देखील ही कंपनी करते. आणि जेनरिक मेडिसिन्स ज्या बनवल्या जातात त्या मोस्ट ऑफ अशाच पद्धतीने काम चालतं. आणि सगळ्यात मोठं काम त्या कंपनीचं त्या सेक्टरमधून पण येतं. हे एक ओव्हरऑल रिव्ह्यू झाला कंपनीचा. आता आपण समजून घेऊया की ह्या कंपनीचे प्रोडक्ट्स सेल्स कुठे कुठे होतात. ऑब्विसली ही इंडियाची कंपनी असल्यामुळं इंडियामध्ये तर या कंपनीचे सेल्स होतातच. त्याशिवाय कंपनीचे लॅटिन अमेरिका, जापान, सेंट्रल युरोप, युरोपियन कंट्रीज, सगळ्या अशा वेगवेगळ्या ज्या लिडिंग देश आहेत, मोठे मोठे देश आहेत, अर्थव्यवस्था मोठे असलेले जे देश आहेत त्या देशांमध्ये तर या कंपनीचे प्रोडक्ट्स जातातच. शिवाय वेगवेगळ्या देशांमध्ये जगभर सुद्धा या कंपनीचे प्रोडक्ट्स काय होतात, विकले जातात. या कंपनीचे 4 एकूण मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. त्यापैकी एक अंकलेश्वर आणि दाहेज गुजरातमध्ये आहेत ह्या 2 युनिट्स, आणि मोहोळ आणि कुरकुंभ अशा 2 ठिकाणी महाराष्ट्रात, असे टोटल 4 या कंपनीचे काय आहेत, टोटल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. आणि जर आता आपण API, ही कंपनी जी API बनवते त्या APIचं सेगमेंटेशन जगभरात कसं आहे आणि त्याचा रेव्हेन्यू किती जगभरात येतो, त्याची सायझिंग किती आहे, ते जर बघायचं म्हटलं तर 2019 ते 2020 च्या दरम्यान जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जी वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट, त्याच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याच्यात झालेली वाढ जी आहे ती 5.5% CAGR म्हणजे कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथ प्रमाणे म्हणजे ती वाढ झालेली आहे. आणि येणाऱ्या 2026 पर्यंत हाच ग्रोथ रेट दरवर्षी 6.2% वाढेल अशी काय अपेक्षा आहे. आणि त्यामुळं या कंपनीला त्याचा बेनिफिट डेफिनेटली होईल, ही एक आपल्याला आपण समजून घेऊ शकतो. आणि ह्यातले मार्केट कोणाचं किती किती आहे जगभरात, जे काय आता प्रोडक्ट्स हे APIs वापरले जातात त्यामध्ये सगळ्यात मोठा प्लेयर म्हणजे युजर कोण आहे, तर USA आहे, अमेरिका आहे, त्याचबरोबर युरोपियन कंट्रीज आहेत. आता या 2 जर कंट्रीज आणि चायना, हे 3 लीडर आहेत. म्हणजे या 3 देशांना सगळ्यात जास्त API लागतात आणि तिथं जास्त लागतात. आणि त्यात सगळ्यात जास्त या कंपनीचे जे प्रोडक्ट सेल होतात तर यापैकी 2 रिजनमध्ये या कंपनीचे जास्त सेल येतं, ते म्हणजे अमेरिका आणि युरोपियन कंट्रीज. या दोन्हीकडे या कंपनीचे ऑलरेडी सेल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट सेल्सचं डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क ऑलरेडी असल्यामुळं या कंपनीला त्याचा एक मोठा बेनिफिट या कंपनीला होईल असं कुठंतरी मला दिसतंय. आणि जर APIचं मार्केट प्रत्येक विभाग वाईज पाहिलं, सेगमेंटेशन वाईज पाहिलं तर इथं दिलेला आहे हा जो चार्ट आहे हा देखील काय सांगतो की मागल्या 2 वर्षात सेगमेंट वाईज जरी बघितलं तर 5.5% CAGR ने ग्रोथ आहे. आणि येणाऱ्या
5-6 वर्षामध्ये ही 6.2% ग्रोथ होणार आहे. मग त्याचं जर आकडेवारी पाहायची म्हटलं तर ते डायबिटीज आहे, त्यात ऑन्कॉलॉजी आहे, त्यानंतर CNS आहेत, APIs मध्ये आहे. तर ह्या वेगवेगळ्या विभाग वाईज आपण काय पाहिलं, चार्ट पाहिला. तर ह्यामध्ये सगळ्या सेक्शन मध्ये आता कंपनी काय करणार आहे, काम ऑलरेडी करते आणि काही क्षेत्रामध्ये आता ती या IPO नंतर जे येणाऱ्या पैसे आहेत त्याचा वापर करणार आहे आणि वाढवणार आहे. आता या पर्टिक्युलर इंडस्ट्रीला जर पाहिलं तर कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे इंडियामध्ये. का तर एक इंडिया हे फार्मास्युटिकलचं हब मानलं जातं आणि इंडियामध्ये हे जगातले वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ते इथं आपले युनिट टाकून इथून बिझनेस ते करावायला रेडी आहेत. याचे कारण आहेत, 1-2-3 कारण इथं आपल्याला सांगता येतील. ते म्हणजे इथं असणार लेबर कॉस्ट ही सगळ्यात कमी आहे आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट कितीही जर कॉम्प्लेक्सिटीवरती जरी दिली तर इंडियामध्ये ती बनवली जाते. हे या इंडियन इंडस्ट्रीचं ग्लोबली एक म्हणजे रिकॉग्नाइज्ड गोष्ट आहे की इथं कितीही कॉम्प्लेक्स आणि हे दिलं तरी ते बनवून देतात. आणि इथं लेबर कॉस्ट जर पाहिली अदर कंट्रीज कम्पेअर टू चायना सुद्धा आपल्या इथं लेबर कॉस्ट कमी आहे आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा इंडिया ही फार मोठ्या प्रमाणात पुढं आहे. त्यामुळं या इंडस्ट्रीला सुद्धा इंडियामध्ये सुद्धा स्कोप जास्त आहे आणि त्यात आता ही कंपनी IPO आणून आपलं बिझनेस वाढवणार आहे. तो एक त्याच्यासाठी ऍडिशनल बेनिफिट राहील. जर कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस आणि स्ट्रेंथ जर या कंपनीच्या पाहायच्या म्हटल्या तर ही लिडिंग मॅन्युफॅक्चरर आहे APIs मध्ये. जर क्रोनिकल डिसीज थेरपेटिक जर गोष्टी एरियाज पाहिल्या तर मग कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस जे आपण ऑलरेडी पाहिलं, सेंट्रल नर्वस सिस्टम्स असतील, डायबिटीज असेल, पेन मॅनेजमेंट असेल, या सगळ्यांमध्ये ही लिडिंग मॅन्युफॅक्चरर आहे जगामध्ये. त्यामुळं ह्या कंपनीचं वेल नोन ऑलरेडी नाव आहे जगभर आणि त्यामुळं या कंपनीचं हे एक स्ट्रेंथ आहे कंपनीची. दुसरं, एक्सपोर्ट करते कंपनी कुठल्या देशांमध्ये, युरोपमध्ये, लॅटिन अमेरिका, नॉर्थ अमेरिका, त्यानंतर जापान. हे लिडिंग कंझ्युमर आहेत ह्या प्रोडक्ट्सचे, जगभरातले सगळ्यात मोठे युजर आहेत आणि तिथं या कंपनीचे ऑलरेडी सेल्स असणं हे कंपनीसाठी बेनिफिशरी भविष्यात सुद्धा ठरणार आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे, ग्रोथ या कंपनीची अपेक्षित आहे. स्ट्रॉंग रिलेशनशिप विथ लिडिंग ग्लोबल जेनरिक कंपनीज म्हणजे काय की जगभर ज्या लिडिंग जेनरिक मेडिसिन बनवणाऱ्या किंवा सेल्स करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर यांचे रिलेशन चांगले आहेत आणि त्यांच्याकडून यांना कामं ऑलरेडी मिळत आहेत. आणि जर यांनी एक्सपांड केलं स्वतःचं बिझनेस तर त्यांना अजून काम मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड ऑफ स्ट्रॉंग फायनान्शियल परफॉर्मन्स. गेल्या 3-4 वर्षाचं जर आपण फायनान्शियल्स पाहिले तर हे फार पॉवरफुल आहेत आणि चांगले रिटर्न्स त्या कंपनीने जनरेट ऑलरेडी केलेले आहेत आणि आता ही कंपनी एक्सपांड करणार आहे. त्यामुळं यामध्ये ही सुद्धा या कंपनीची कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेंथच मानावी लागेल. हाय क्वालिटी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर. कंपनीचं जे प्रोडक्ट्स आहेत हाय क्वालिटीचे आहेत, चांगल्या क्वालिटीचे आहेत, जे युनिक आहेत, मागणी चांगल्या प्रकारे आहे आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये ही कंपनी फोकस करते आणि चांगल्या पद्धतीनं त्यात सक्सेसफुल आहे. हे झाले स्ट्रॉंगनेस, ताकद समजता येईल. पण यासाठी काही निगेटिव्हिटी, विकनेसेस याच्यासाठी काय आहेत या कंपनीसाठी? एनी मॅन्युफॅक्चरिंग और क्वालिटी कंट्रोल प्रॉब्लेम्स मे सब्जेक्ट टू रेग्युलेटरी ऍक्शन. ह्या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत हे बनवताना नियमावली फार मोठ्या प्रमाणात असते जगभर आणि तशा कारणांमुळं कदाचित भविष्यात असं काही आजपर्यंत घडलेलं नाही या कंपनीच्या बाबतीत, पण कदाचित असं काही घडलं आणि काहीतरी चुकीचं प्रोडक्ट बनलं आणि त्यामध्ये ऍक्शन सुद्धा झाली तर ते एखाद्या वेळेस या कंपनीला हार्मफुल होऊ शकतं. जर भविष्यात तसं काही घडलं तर द लॉस ऑफ वन ऑफ की कस्टमर म्हणजे काय की कस्टमर ह्या कंपनीचे जे आहेत, जर आपण ओव्हरऑल स्टडी केला तर कंपनीचे जे 10-12 कस्टमर आहेत हे 10-12 कस्टमरच यांच्या टोटल रेव्हेन्यूच्या 50% रेव्हेन्यू जनरेट करतात. त्यामुळं मोठा एखादा कस्टमर या कंपनीनं जर गमावला काही कारणानं, ती कंपनी दुसऱ्या कंपनीकडे शिफ्ट झाली तर या कंपनीच्या रेव्हेन्यूज मध्ये फार मोठ्या प्रमाणात एकदम ड्रॉप येण्याच्या शक्यता असतात आणि ती एक या कंपनीची काय आहे, निगेटिव्ह गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीसाठी हे रिटेल वाढवणं ह्या कंपनीसाठी फार इम्पॉर्टंट बनतं आणि ते कसं ही कंपनी मॅनेज करते हे आपल्याला आता भविष्यात पाहावं लागेल. द API बिझनेस
or products in specific therapeutic categories, there are substitute products become available. हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे की हे जे कंपनी बनवते प्रोडक्ट्स याचे सबस्टिट्यूट ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळं हा या कंपनीसाठी कॉम्पिटिशनचा पार्ट पण आपण म्हणता येईल आणि हा आपल्याला थोडासा एक नेगेटिव्ह साइड सुद्धा या कंपनीचं असू शकतं. डिले, इंटरप्शन और रिडक्शन इन सप्लाय ऑफ रॉ मटेरियल्स. आता या कंपनीचे जे प्रोडक्ट बनतात यासाठी रॉ मटेरियल जे येतं, जर तुम्ही कंपनीच्या जे RHP आहेत त्यामध्ये वाचून पाहिलं तर त्या कंपनीचे जे रॉ मटेरियल आहे मोस्ट एक 30 to 40% हे चायनामधून येतं. आणि आपल्या इथं ट्रेड वॉर कदाचित चालू झाली, उद्या चायना इंडिया काहीतरी चालू झालं तर त्यावेळेला त्या रॉ मटेरियलचं मॅनेजमेंट ही कंपनी कशी करते हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि ते जर ती करू शकली तर हा प्रॉब्लेम येणार नाही. रॉ मटेरियल जर डिले झाला तर प्रोडक्ट डिले होतील आणि ह्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात जर कंपनीला तसं काही घडलं तर. प्राइसिंग प्रेशर फ्रॉम कस्टमर कधीही एखादा प्रोडक्ट स्वस्तात कुठं मिळतो ह्याकडे लक्ष देतो आणि कंपनी हे प्रोडक्ट युनिक बनवते आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये मोठं काम करते. त्यामुळं कंपनीचे प्रोडक्ट्स हाय कॉस्टली असतात या कंपनीचे. त्यामुळं प्रोडक्ट प्राइसिंग वार सुद्धा या कंपनीला सहन करावा लागणार आहे आणि तो पण एक निगेटिव्ह पॉइंट या कंपनीसाठी असू शकतो. काउंटर पार्टी क्रेडिट रिस्क, एनी डिले. आता या कंपनीचा जो बिझनेस मॉडेल आहे त्यामध्ये यांना क्रेडिट वरती प्रोडक्ट देणं हे फार मोठं काम असतं आणि द्यावंच लागतं. ह्या बिझनेसमध्ये ते नेसेसरी आहे. आणि मग हे देत असताना येताना डिले पेमेंट जर व्हायला लागले तर यांना कॅश फ्लो मॅनेज करणं फार इम्पॉर्टंट होतं आणि त्यावेळेला यांच्याकडं हातामध्ये जर पैसे कमी पडले तर थोडंसं त्यावेळेला सुद्धा डिफिकल्टीज येण्याचे चान्सेस आहेत. इनसफिशियंट, मी जसं ऑलरेडी म्हटलं की वर्किंग कॅपिटल सुद्धा कमी होऊ शकतं ह्या सगळ्या वरच्या 3 कारणामुळे. डिले ऑफ रॉ मटेरियल, डिले ऑफ पार्टीचे पेमेंट आणि इनसफिशियंट ऑफ कॅश फ्लो हे होऊ शकतं. वर्किंग कॅपिटल मॅनेज करणं ह्या कंपनीसाठी म्हणजे डिफिकल्टी होऊन बसू शकते जर एक्सपांड केलं आणि त्यावेळेला हे गोष्टी घडल्या तर बघूया भविष्यात ही कंपनी कशी त्याला डील करते. एवढं त्या कंपनीवरती आता ते डिपेंड राहतं. कंपनी जी आज आता IPO आणते याचं कारण काय आणि ती कशासाठी आणते तर कंपनी म्हणते की जे अंकलेश्वर आणि दाहेज या 2 ठिकाणी जे कंपनी गुजरातच्या ज्या 2 त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत या कंपनीला ते 2022 पर्यंत काय करायचे आहेत, एक्सपांड करायचे आहेत, वाढवायचे आहेत, इन्क्रीज करायचे आहेत, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटीज वाढवणार आहेत. ओके. आणि ऑल्सो ग्रो अँकॉलॉजी प्रोडक्ट्स पाईपलाईन. अँकॉलॉजी या सेगमेंटमध्ये सुद्धा ही कंपनी आता स्वतःचे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी पाईपलाईन बनवतीये. त्यासाठी सुद्धा या कंपनीला पैशाची गरज आहे. त्यासाठी ही IPO आलेला आहे असं कंपनी म्हणते. डेव्हलप न्यू मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज इन इंडिया, मॅन्युफॅक्चर ऑफ जेनरिक APIs फ्रॉम फायनान्शियल 2022. म्हणजे येणाऱ्या 2022 पासून जेनरिक मेडिसिन मध्ये सुद्धा API बनवण्याचं काम ही कंपनी सुरू करणार आहे. त्यासाठी यांना पैसे लागणार आहेत. ॲग्रिगेट कॅपॅसिटी ऑफ 200 KL to 800 KL ओव्हर द नेक्स्ट 4 years. येणाऱ्या 4 वर्षामध्ये कंपनी 200 ते 800 KL नी आपली कॅपॅसिटी वाढवणार आहे मॅन्युफॅक्चरिंगची. तर त्यासाठी या कंपनीला हे पैसे लागणार आहेत असं कंपनीचं मत आहे. चला तर पाहूया की या कंपनीचे फायनान्शियल मागल्या 3 वर्षाचे फायनान्शियल इयर्स कशा पद्धतीनं आलेले आहेत आणि काय आहेत. जर पाहिलं 2019, 20 आणि 21 ह्या फायनान्शियल इयर्सचे हे रिझल्ट्स आहेत. 19ला या कंपनीचे जे असेट्स होते हे सगळे करोड्स मध्ये आहेत. 1475 करोड वरून 1725 करोड झाले. 1725 वरून आज 1997 करोड ह्या कंपनीचे असेट्स स्वतःचे वाढत चाललेले आहेत. त्याचबरोबर रिव्हेन्यू जो आहे, सेल्स जो आहे तो 886 कोटी होता 19ला, तो वाढून झाला 1549 कोटी 20ला आणि 2021च्या फायनान्शियल इयर मध्ये 1885 कोटीचा सेल्स. म्हणजे सेल्स मध्ये आपल्याला रेग्युलरली वाढ होताना आपल्याला डेफिनेटली इथं दिसते. त्याचबरोबर कंपनीचा प्रॉफिट जो आहे तो देखील 195 कोटीवरून 313 कोटी झाला आणि 313 कोटीवरून आज 351 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि आज या एक्सपान्शन मुळे सुद्धा भविष्यात येणाऱ्या काळामध्ये या कंपनीला प्रॉफिट हा
डेफिनेटली वाढेल. आणि आजच्या कंडिशनमध्ये कंपनीचा अर्निंग पर शेअर जो आहे तो 19ला 24 रुपये होता, 20ला तो झाला 29 रुपये आणि 21ला तो झालेला आहे 32 रुपये. या कंपनीचं हे फायनान्शियल जर ओव्हरऑल पाहिलं तर आपल्याला चांगले दिसत आहेत. आणि ही जी कंपनी IPO आणते, ह्या IPOचे टोटल जी कॉस्ट आहे ती 1513 कोटी रुपये ते या IPO मधून कमवणं म्हणजे गोळा करतायत. ओके, तर ह्या IPOचे काही इम्पॉर्टंट डेट्स कशा पद्धतीने असणार आहेत ते पाहूया. जसं या IPOचा अप्लिकेशन डेट ही कालपासून सुरू झालेली आहे, म्हणजे 27 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि क्लोज होणार आहे उद्या, म्हणजे 29 तारखेला ही 29 जुलै 2021ला ही क्लोज होणार आहे. ही पूर्ण बुक बिल्डिंग IPO आहे. कंपनीच्या शेअर्सची जी फेस व्हॅल्यू आहे, मूळ किंमत जी आहे ती 2 रुपये आहे. IPO त्यांनी ऑफर केलेली आहे 695 ते 720चा त्यांनी प्राइस बँड दिलेला आहे. यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता कुठल्याही प्राइसला. आणि कंपनीच्या शेअर्सची मार्केट लॉट जो आहे तो 20 शेअर्सचा आहे, म्हणजे आपण मिनिमम 20 शेअर्सची अप्लिकेशन करू शकतो आणि त्याच्या मल्टिपलमध्ये. कंपनी लिस्टिंग होणार आहे NSE आणि BSE दोन्हीकडं. या कंपनीचं जे लिस्टिंग साईज आहे, म्हणजे जे IPO अप्लिकेशन हायर बँडला जर पकडलं तर 1513 कोटीचं ही IPO आहे. आणि यापैकी फ्रेश इश्यू म्हणजे नवीन शेअर्स किती दिले जाणार आहेत, तर ते 1060 कोटीचे नवीन शेअर्स दिले जाणार आहेत. आणि ऑफर फॉर सेल म्हणजे जे ऑलरेडी प्रमोटर आहेत ते स्वतःचे स्टेक विकतायत 453 कोटीचा. तर हे IPO झाले, IPOचे डिटेल्स झाले. डेट्स जे इम्पॉर्टंट आहेत ते काय, जसं म्हटलं की काल सुरू झालेलं आहे, 27 जुलैला अप्लिकेशन सुरू झालेले आहेत, 29 जुलै उद्यापर्यंत आपल्याला हा अप्लाय करता येतो. आणि बेसिक अलॉटमेंट जी आहे ती 3 ऑगस्टला होईल, म्हणजे ज्यांना हे मिळणार आहेत त्यांना ते मिळतील 3 तारखेला. इनिशिएशन ऑफ रिफंड ज्यांना नाही मिळाले त्यांचे पैसे रिलीज कधी होतील, 4 ऑगस्टला. आणि ह्या कंपनीचे 5 ऑगस्टला आपल्या अकाउंटला शेअर्स जमा होतील आणि 6 तारखेला ही NSE आणि BSE वरती लिस्ट होईल आणि तिथून आपल्याला त्याचं ट्रेडिंग सुद्धा पाहायला मिळेल. आता मिनिमम लॉट किती घेता येतो, 1, मॅक्सिमम 13 लॉट मागणी करता येते ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर. मिनिमम 1 लॉट मागणी करणार असाल तर 14,400ची इन्व्हेस्टमेंट होते आणि मॅक्सिमम आपण 1,87,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये आपण करू शकतो. जर आपण पाहिलं की प्री होल्डिंग म्हणजे प्रमोटरांची जी होल्डिंग आहे आज कंपनीमध्ये ती 100% प्रमोटरांची होल्डिंग आहे. आणि या IPO नंतर 82% ती असणार आहे. आणि ही 82% येणाऱ्या 3 वर्षात या कंपनीला 75% वरती न्यावी लागेल, कारण IPOचा नियम आहे की 80% प्रमोटर ठेवू शकत नाहीत, मॅक्सिमम ते 75% ठेवू शकतात. तर पाहूया ते येणाऱ्या 3 वर्षात ते काही DIIs किंवा FIIs किंवा म्युच्युअल फंड्सना पण ते सेल करून त्यातून सुद्धा ऍग्रिगेट होतील. तर हा एक पार्ट आहे. हे जर आपण पाहिलं ओव्हरऑल पाहिलं, जर आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो तो म्हणजे मी या ऍप्लिकेशन करणार आहे का. हो, मी या IPOला अप्लाय करणार आहे. कारण सगळ्यात मोठं कारण कंपनीचे फायनान्शियल्स चांगले आहेत आणि ते ग्रो होत आहेत. दुसरं, जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्याचा ग्रोथ पाहिला तर CAGR 6.2% आहे, म्हणजे दरवर्षी त्यामध्ये ग्रोथ जो आहे 6.2% होणार आहे. तर तो डेफिनेटली चांगला मानला जातो आणि तिथं त्या सेक्टरमध्ये ही लीडर आहे. त्यामुळं यामध्ये अप्लाय करणं, ह्या प्रोडक्ट्सचे सेल्समध्ये डेफिनेटली ग्रोथ येणं पॉसिबल आहे. त्यामुळं मी या कंपनीमध्ये अप्लाय करणार. डेफिनेटली मला होप आहे की या कंपनीचे शेअर्स आपल्याला लिस्टिंग सुद्धा चांगल्या प्रकारे गेन देऊन जातील, ही अपेक्षा आहे. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा केलं तरी हरकत नाही. आपल्याला जर जास्त लॉटमध्ये तुम्ही अप्लाय करणार असाल तर एकाच अकाउंटवरती जास्त लॉट न अप्लाय करता वेगवेगळ्या अकाउंटवरती एक 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 अशा पद्धतीनं तुम्ही अप्लाय करा, जेणेकरून पॉसिबिलिटी आपल्याला जास्त या शेअर्सचे मिळण्याच्या आपल्याला दिसत आहेत, म्हणजे मिळतील. आणि आपल्याला याचा लिस्टिंगचा गेन सुद्धा आपल्याला मिळेल. लिस्टिंगमध्ये सुद्धा चांगला गेन हा या कंपनीचा आपल्याला अपेक्षित आहे. आणि दुसरं, लॉंग टर्मला सुद्धा ही कंपनी होल्ड करायला काहीही हरकत नाही. तर ही होती ग्लेनमार्क लाईफ सायन्स IPOची ओव्हरऑल रिव्ह्यू. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.